विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपये आणि एका षटकामध्ये 3 विकेट घेतल्या तर 1000 रुपये. दुर्वेश गायकर यांच्याकडून हे पारितोषिक आहे. संघ मालक किंग्स 11 करंजाडे. मॅचला सुरुवात, पंचांचा ग्रीन सिग्नल. प्रेक्षक आज तुम्हाला खूप सारे पाहायला मिळतात. अगदी मंचाच्या आमच्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला सर्व प्रेक्षक जोडलेत बघा. कारण करंजाडे नोड आणि या करंजाड्यामध्ये अगदी आपण पाहू शकाल बरेचसे दूरवरून अगदी वास्तव्यासाठी कोणी कामानिमित्त आपण पाहू शकाल बरेचसे अगदी लोक राहण्यासाठी आलेले आहेत. ते सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. विविध जाती धर्माचे लोक या करंजाड्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्या सर्वांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिला चेंडू आपण पाहत आहे आणि त्याच्यावर 2 धावा. बघा रोहित राणे अगदी जो क्षेत्ररक्षण करतोय त्याच्यासाठी प्रत्येक कॅच साठी आपण पाहताय पारितोषिक आलंय. लोकेश जाधव यांच्याकडून हे पारितोषिक आलंय. अमाऊंट तुम्हाला आम्ही नक्कीच सांगू. अगदी रेफर केलाय बघा पंच भीमर. बॅट्समॅन रिव्ह्यू आहे बघा तिथे चेक करायचं आहे. रोहित राणेसाठी बघा पारितोषिक आलंय. अगदी प्रत्येक झेल साठी 1111 रुपये आलेत प्रत्येक कॅच साठी. जर 3-4 झेल जर त्याच्याकडे गेले तर 4500 तरी जमतील नक्कीच. आणि हे पारितोषिक लावलंय लोकेश जाधव यांच्या माध्यमातून. लोकेशजी जाधव यांच्या माध्यमातून आमचे योगेश राणे यांचे बंधू आहेत रोहित राणे, परंतु ते ऑपोजिट एकमेकांच्या समोर आहेत. लोकेश यांच्या माध्यमातून हे लगावलेलं पारितोषिक 1111 प्रत्येक झेलसाठी. चला अगदी संतोषजी चौधरी सर आहेत. अगदी तिसरे पंच आमचे अतुलजी जाधव यांना तुम्ही पाहू शकाल या मॅचचा आनंद घेताना स्पर्धेचा आनंद घेत आहेत. नक्कीच आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचेल. पेंडिंग पंच फेअर डिलिव्हरी आहे. चला फेअर डिलिव्हरी काय, कारण बॅट्समनने घेतली तर आपण काहीच करू शकत नाही. पंचांना अगदी मग ते रेफर करावं लागतं आणि ते मात्र केलं गेलंय. इथून मात्र अगदी आपण पाहू शकाल सर्वांचं प्रेम आपण पाहताय, सर्वांचं अगदी सहकार्य आपण पाहतोय आणि तेच महत्वाचं आहे राहुल. कारण लीग स्पर्धा म्हटली योगेशजी की गावातील स्पर्धा आहे आणि अगदी पहिल्या वर्षापासून तुम्ही ठेवलेला सर्वांसमोर आदर्श आणि मग तो तुम्हाला कायमस्वरूपी शेवटपर्यंत ठेवणं महत्वाचं आहे. भले मग काही असेल परंतु तुम्हाला या क्रिकेटच्या पटलावर मैदानामध्ये तुम्हाला खेळाडू वृत्ती दाखवणं महत्वाचं आहे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज भावेश दमडे. झेलची संधी होती बघा, झेलची संधी होती. विनायक पोपटनं सोडलेला झेल हा किती महागडा ठरू शकेल टीम गोलंदाजी करणाऱ्या लायन्स साठी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. परंतु जो खेळाडू होता आपण पाहू शकाल प्रथमेशला आपण पाहताय. मागच्या मॅच मध्ये अगदी प्रथमेशनं काय फलंदाजी केली होती राहुल. प्रथमेश कैकाडीला आपण पाहताय उंच पुरासा खेळाडू तुम्ही पाहू शकाल, परंतु त्याचं अगदी झेल सोडणं जीवदान त्याला देणं हे कितपत योग्य असेल टीम लायन्स साठी. अगदी सर्व डगआउट तुम्ही पाहताय आणि त्या डगआउट मध्ये सर्व प्रेक्षक त्या टीमचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. जिथे जागा मिळते तिथे सर्व प्रेक्षक जोडतायत बसतायत आणि त्या सर्वांचं आपण या प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करूया. चला फिल्डिंग सजवा, जास्त उशीर करू नका, कारण फायनल जर तुम्हाला जास्तीत जास्त षटकांची खेळायची असेल तर तुम्हाला सहकार्य करावं लागेल आणि तुम्हाला स्पीडअप करावं लागेल.
कारण इथून जी लाईव्ह टीम आहे त्यांना सुद्धा बामणडोंगरी ते अगदी जायचंय पुढे नाईटसाठी. त्यानंतर मग आमचे कॉमेंटेटर असतील, आमची डीजे सिस्टीम आहे, पंच आहेत, त्यांना सुद्धा पुढे जायचं. त्यासाठी आपण जितके लवकर येईल, कारण आयोजक ग्रामस्थ मंडळ सर्व मी म्हणेन रिलीज होतील, सर्वांना आराम करण्यासाठी वेळ मिळेल. वेळेनुसार चालणं खूप महत्वाचं आहे, वेळेनुसार जाणं महत्वाचं आहे, कारण वेळेनुसार जो पुढे चालतो त्याला यश मिळतं आणि सक्सेस मिळत असतं. इथून मात्र बॉलिंग मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा भावेश सज्ज झालाय. भावेशचा हा चेंडू सरळ बाटने खेळतोय समोर, अगदी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडूला अडवतोय. एक सिंगल मात्र पुन्हा एकदा प्राप्त झाली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या टोटल 8 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी विनायकनं सोडलेला साधा सोपा झेल आपण पाहिला, त्याच्या हातामधून चेंडू वेगाने निसटला आणि त्यानंतर धावसंख्या टोटल 8. 5 चेंडूचा खेळ संपलाय. भावेश दमडे अगदी ऑलराऊंडर परफॉर्मन्स या लीग मध्ये देत असताना तुम्ही पाहिलाय. 4 सामने या संघाने जिंकले लीग मध्ये आणि त्यानंतर इथून मात्र आपण पाहू शकाल या वेळेला अगदी चांगली फिल्डिंग, त्यानंतर फेकी, तत्पूर्वी एक सिंगल सोपान पाटणकर आणि प्रथमेश, आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या टोटल धावफलकावर जोडतीये. एक षटकाचा वाजवी खेळ संपलाय. भावेश दमडेचं पहिले षटक संपलं आणि किंग्स 11 टीमची धावसंख्या अगेन्स्ट लायन्सच्या खेळत असताना 9 धावा बिनबाद आपण पाहत आहे, 9 धावा. आता बघूया प्रथमेश आणि आता बॉलर नेम्स का कल्पेश साबले. आता कल्पेश पाहूया आपल्या संघाला किती धावा रोखून ठेवणार आहे. प्रथमेश पाहूया आपल्या संघाला किती धावांचा पाऊस पाडणार आहेत. तर ते मारायला बॉल लेग साईडच्या दिशेने बघूया. फिल्डर सज्ज आणि आता पाहूया, आणि ते फिल्डरनी चांगली अशी फिल्डिंग केलेली आहे. आता त्याची आणि नाव काय सोपान. बघूया सोपान आपल्या संघाला किती धावांचा पाऊस पाडणार आहेत. आणि आता पाहूया ह्या चमचमच्या ट्रॉफीकडे कुणाचं लक्ष वेधून घेणार आहेत आणि चमचमच्या ट्रॉफीकडे कोण आपलं नाव आक्रमण करणार आहेत. 2025चं आक्रमण नाव हा बघूया कोण कोरणार आहेत. आता प्रथमेश सोपान पाहूया आपल्या संघाला किती धावांचा पाऊस पाडणार आहे. मारलेला चेंडू आणि षटकारच्या दिशेने गेलेला बॉल पाहूया. झेलबारची होण्याची शक्यता आणि चौकार. षटकार काय कारण राहुल पावलोपावली तुम्हाला समस्या येतील, पावलोपावली तुम्हाला प्रश्न येतील आणि त्या प्रश्नांना तुम्हाला कसं सर करायचं, त्याची उत्तर कशी द्यायची ते मैदानामध्ये तुमच्या खेळामधून तुम्हाला दाखवावं लागणार आहे. सूरज पोपटचं तिथे चांगलं प्रयत्न होते, परंतु प्रयत्नाने यश आलं नाही. सिक्सर आला आहे. इथून मात्र आणखी एक फटका दमदार पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्वर लेग, लॉंग लेगचं क्षेत्र निवडलंय सोपान पाटणकर. अगदी आपण पाहू शकाल पहिल्या दिवसापासून बरसतोय आणि तिसऱ्या दिवसामध्ये सुद्धा त्याची खेळी सुरेख. इथून मात्र आलाय हा दमदार फटका, 6 षटकार. सोपान पाटणकर हल्ला बोल. 4 सामने ज्या संघाने जिंकलेत त्यांच्यावर षटकार लगावत असताना हा फटका सुद्धा आलाय. सोपानच्या बॅट मधून पुन्हा एकदा शॉट फाईन लेग आणि डीप फाईन लेगला येतोय. अगदी आपण पाहू शकाल कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी दिशेने येणारा हा सुद्धा उत्तुंग असा षटकार. ते उपस्थित झाले, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून.
इथून मात्र हा चेंडू आपण पाहत आहे, अगदी चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडू मात्र ऑफ स्टंप वर आपण पाहत आहे, अगदी तिथे फसलाय, बीट झालाय आणि त्यानंतर धावसंख्या 28 धावा. षटक क्रमांक इथून दुसरं सुरू झालंय. कल्पेश साबळेवर हल्लाबोल केला जातोय, कारण महत्वाची मॅच आहे, दोन्ही टीम साठी खूप महत्वाची मॅच आहे आणि त्यामध्ये तुम्हाला प्रयत्न करणं महत्वाचं आहे, प्रयत्नाची पराकाष्ठा करणं महत्वाचं आहे आणि ती मात्र केली जातीये. ज्या विकेट साठी जाळं रचलं होतं, मग शेवटीला त्या फलंदाजाला फसवलं गेलंय, जाळ्यामध्ये अडकवलं गेलंय आणि जी पार्टनरशिप वाढत होती त्या पार्टनरशिपला अंकुश लावण्याचं काम केलंय कल्पेश साबळेनं आणि झेल टिपलाय भावेश दमडेनं टिपलाय झेल आणि इथून मात्र संपलाय विस्फोटक इनिंग करणाऱ्या सोपान पाटणकरचा खेळ. यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज येत आहे भावेश दमडेसाठी, ज्याने झेल टिपलाय आणि त्याच्यासाठी पारितोषिक आलाय. कारण तितकाच फटका सुरेख होता, उंच बराचसा आपण पाहिला, एलिमिनेशन आपण पाहिलं तर होऊ शकलं नाहीये, उंची जास्त लांबी कमी आणि त्याचा फायदा फिल्डिंग करणाऱ्या टीमला लायन्सला मिळालाय आणि मग झेल टिपला गेलाय. अगदी सोपानची बॅटिंग आपण पाहिली, टोटल धावा 19 धावसंख्येचं योगदान. परंतु राहुल प्रत्येक मॅच मध्ये त्याने योगदान चांगलं दिलंय, चांगली बॅटिंग करताना तो चांगल्या आपल्या टीमसाठी धावा जमवत राहिलाय आणि त्याच्यावर विश्वास. अगदी तो डगआउट जर तुम्ही पाहिला तर खूप भरगच्च भरलाय बघा, अगदी बिग सपोर्टर तुम्हाला पाहायला मिळतील. इकडे लायनचे सपोर्टर तुम्हाला पाहायला मिळत आहेत, कारण जर विचार केला दोन्ही टीमसाठी महत्वाची मॅच आहे. आमचे विनेशजी गायकर, राजेशजी गायकर तुम्हाला पाहायला मिळतील डगआउट मधून मॅचचा आनंद घेत आहेत. परंतु इथून मात्र आपण पाहू शकाल प्रथमेश कैकाडीचा सोडलेला झेल आणि त्यानंतर मात्र त्याला दिले गेलेलं जीवदान आणि आता मात्र जसा स्ट्राईक वर आलाय तसा भावेशचा पहिला चेंडू आणि त्याच्यावर येतोय लॉंगच्या वरतून आलाय यूज हँडसम सिक्स षटकार. आपण पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंडला तिसऱ्या क्रमांकावर क्रिकेट मधील महत्वाची जागा, वन डाऊन रिझन आणि मग भावेशवर आता दडपण असेल का. 6 धावा आल्यानंतर इथून मात्र आपण पाहतो लाजवाब फिल्डिंग. अगदी रोहित राणे यांना आपण पाहू शकाल त्यांच्यासाठी जे पारितोषिक लगावलंय 1111 आपण पाहताय. लोकेश जाधव यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे प्रत्येक जेलसाठी आणि त्यांनी चेंडू का अडवलाय बघा. कारण अगदी जर राहुल विचार केला ना भारतीय संघाचा तर मग अशी क्षेत्ररक्षण करण्यासाठी पॉइंट मध्ये आपण युवराज सिंग आणि मोहम्मद कैफला सातत्यानं पाहिले. त्यानंतर मग आपण पाहू शकाल आपले सर जडेजा यांना आपण पाहिलंय. अगदी चांगला खेळ आणि तसं क्षेत्ररक्षण ते पॉइंट मध्ये खूप महत्वाचं असतं आणि ते आपण पाहिलंय. इथून मात्र आपण पाहू शकाल झेलची संधी आपण पाहताय आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं असेल चेंडूला मात्र अडवत होता, झेल घेण्याची संधी होती, प्रयत्न सुरेख होते. रनिंग मध्ये असताना जर आपण पाहिलं तर झेल निसटलाय आणि त्याच्यावर मात्र मिळत आहेत या नशिबाच्या 4 धावा प्रीतम खंदारे यांना आणि टीम किंग्स 11 ला. अगदी आता रोहित राणे आणि त्यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज येत आहे लोकेश जाधव यांच्याकडून. बघा चांगला चेंडू अडवला होता, 200 रुपये आलेत, परंतु इथून मात्र कमबॅक झालाय बघा. झेल जरी सुटला असला तरी त्यानंतर चांगला चेंडू हाताळला जातोय आणि यष्ट्यांचा वेध क्लीन बोल्ड फलंदाज बाद झालाय. चार चेंडूचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 3 भावेश दमडेचं आणि धावसंख्या 39 धावा. नवीन बॅट्समन येतोय भूषण खैरेला आपण पाहू शकाल.
अगदी भूषणच्या बॅटमधून अद्यापर्यंत चांगले फटके आपण पूर्ण लीग मध्ये पाहू शकले नाहीयेत. गेल्या वर्षी एक टॉप खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं होतं आपण, परंतु त्याच्याकडे आता अगदी थोडस आपण पाहिलं तर अपघात झाला होता त्याचा, अगदी आपण पाहू शकाल. परंतु तो तरीही मैदानामध्ये खेळतोय. अगदी त्याला माहिती आहे की गावाची लीग आणि त्यामध्ये खेळणं हे किती महत्वाचं आहे. इथून मात्र बॉलिंग मार्क फॉर भावेश. प्रत्येक षटकारासाठी भूषणच्या 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. राणा बैल आणि लकी बैल आपण पाहत आहे यांच्या माध्यमातून प्रशांत आहेत. अगदी त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. भूषणसाठी मिळतील 2 आणि या 2च्या मदतीनं 41. संयमाने खेळतोय, शांत पद्धतीने खेळ करतोय. त्याला माहिती आहे मैदानामध्ये आता उभे राहणं खूप महत्वाचं आहे. अगदी कारण प्रथमेशला जितकी चान्स मिळेल तितकं अगदी किंग्ज 11 साठी खूप महत्वाचं असेल. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तो चान्स देतोय, स्वतःवर सुद्धा सिंगल डबल घेऊन स्वतःवर सुद्धा एकदा विश्वास दाखवतोय. आणि त्यानंतर मात्र एक सिंगल आली, सिंगलच्या मदतीनं षटक संपली 3. धावसंख्या टोटल 42. 42 धावा पाहायला मिळतील. अगदी आपण पाहताय राणा बैल आणि लकी बैल आपण पाहू शकाल. घाटाचे राजे वाडा ग्रुप यांचे आपण पाहू शकाल करंजाडे आणि नाव आहे अगदी प्रशांतजी क्षीरसागर यांना आपण पाहताय. त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लगावलंय. भूषणसाठी प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचे कॅश प्राइज. 200 होते तिथे 800 वाढलेत, टोटल 1000 रुपये झालेत भूषणसाठी. परंतु आता मी म्हणेन अगदी सामना टीम साठी महत्वाचा आहे. कारण लायन्स आणि दुसऱ्या बाजूला किंग्ज 11 अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि मग जसं IPL तुम्ही पाहत असता त्याच पद्धतीने KPL तुम्ही पाहताय. जी संकल्पना सुरू झाली आणि ती संकल्पना आजच्या घडीला मी म्हणेन अगदी जर पाहिलं ना राहुल, तर आज पूर्ण रायगडामध्ये सर्वच ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत आणि लीग स्पर्धा जास्त आहेत. कारण 25-26 ही तारीख आपण पाहिली शनिवार आणि रविवार, आणि त्या दिवसामध्ये 3 दिवस 2 दिवस अशा स्पर्धा आपण पाहताय. त्यानंतर आमचे गणपतजी पोपट काकांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. गणपतजी पोपट आणि आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला 3 षटकं संपली. ड्रिंक्स मैदानामध्ये होती. 42 धावा आहेत. 42. 42 रन्स तुम्ही पाहताय. बॉलिंग मार्क वर येत आहेत गोलंदाज धर्मेंद्र पुजारी. ज्या धर्मेंद्रनं काय लाजवाब खेळ केला अद्यापर्यंत लीग मध्ये. आपल्या टीम साठी सातत्याने चांगली खेळी त्याची राहिली आहे गोलंदाजी फलंदाजी. इथून मात्र आपण पाहताय चेंडू या वेळेला अगदी आपण पाहताय आपटलेला चेंडू पाहायला मिळाला आणि त्या चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न तिथं फसला गेलाय. क्षेत्ररक्षकाने टिपलाय जेल आणि संपलाय भूषण खैरेचा खेळ. कारण हा फटका खेळण्यासाठी मनगडी ताकदीचा वापर करणं, तुमच्यामधील कला कौशल्य सादर करणं महत्वाचं असतं. ते कमी पडलंय, ताकद कमी पडली आणि फलंदाज बाद होतोय. कुणालला टिपलाय जेल आणि फलंदाज इथून किंग्ज 11 चा बाद होतोय. इथून मात्र आपण पाहू शकाल अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते धर्मेंद्र पुजारी यांची. चेंडू मात्र पुढचा आपण पाहताय डॉट आला. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर आलेला डॉट. जो झेल टिपला अगदी आपण पाहताय कुणालनं त्याच्यासाठी 500 रुपये येत आहेत बघा.
संघाचे संघ मालक दुर्वेश गायकर, राजेश गायकर यांच्या माध्यमातून वेगानं 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 चेंडू निघालाय. चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला. एक चेंडू आपण पाहू शकाल कर्णधार आहे, सागर भोईर कर्णधार आहे. अगदी 2 चेंडू मिस करतोय. ओळखावं लागेल परिस्थिती, सिच्युएशन ओळखावी लागेल. आता तुम्हाला परिस्थितीनुसार पाऊल टाकावं लागेल. पावलोपावली तुम्हाला संघर्ष मिळेल, परंतु त्या संघर्षाला तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. इथून मात्र अक्रॉस द लाईन आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. ग्रामीण टेनिस क्रिकेट त्यामध्ये बरेचसे खेळाडू असा खेळ करतायत. इथून मात्र चेंडू या वेळेला यू मिस आय विल डेफिनेटली हिट, क्लीन बॉल, फलंदाज बाद सागर भोईर. रे बाबा, कारण सांगितलं जात आहे जरी तुम्ही आम्हाला धावा मारण्यासाठी षटकार चौकार लगावले असतील तरी आमच्याकडे सुद्धा क्षमता, आम्ही कमबॅक करू शकतो. आणि ते धर्मेंद्रनं कमबॅक केलंय बघा. अगदी 4 चेंडू टाकले, डॉट आले, 2 विकेट सुद्धा महत्वाचे मिळवलेत. बॉलिवूड मध्ये काल सुद्धा आपण उल्लेख केला, धर्मेंद्रचं राहिलेलं काम चांगलं होतं, बुक्की त्यांची खूप महत्वाची होती. आणि इथे सुद्धा तीच कामगिरी करताना धर्मेंद्र मैदानामध्ये जो विश्वास दाखवलाय त्याच्यावर, त्या विश्वासाला सार्थकी ठरतोय. आणि अप्रतिम कामगिरी, अप्रतिम. हेच तर सिच्युएशन, आणि त्या सिच्युएशन अनुसार हालचाल करणं महत्वाचं आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा धर्मेंद्र. समोर आला अक्षय, पुन्हा एकदा हवेमध्ये उडवलाय. झेलची संधी, अगदी नोमॅन क्षेत्रामध्ये चेंडू डिलिव्हर होतो. या वेळेला अगदी पाहू शकाल सेफ लँडिंग झाली आहे. मी म्हणेन इथे डबल धाव सुद्धा कंप्लीट झाली असती, कारण आता तुम्हाला धावा ज्या मिळतील त्या मिळवणं महत्वाचं आहे. कारण 3 षटकामध्ये होत्या 42, या षटकामध्ये अद्यापर्यंत एकच धाव आली. 5 चेंडू संपलेत आणि एकच धाव आले. आणि अशा परिस्थितीमध्ये आता तुम्हाला धावा जमवणं महत्वाचं आहे. कमीत कमी 60 धावा तरी येणं या मॅच मध्ये खूप महत्वाचं आहे. तर एक चांगलं फायटिंग टोटल तुम्ही पाहू शकाल, कारण लायन्स कडे सुद्धा बॅटिंग तगडी आहे. इथून मात्र आपण पाहताय फटका या वेळेला अगदी सेफ पाहायला मिळेल. आणि चेंडू मात्र एक टप्पा, भावेश दमडे अगदी पोहोचतील त्या आधी चेंडू फरार झालाय. वेगानं मिळतील प्रथमेशला 4 आणि टीम या वेळेला किंग्स 11ला आणखी एक चौकार. फिल्डिंग सजवा, फिल्डिंग सजवायचं आणि गोलंदाजी लगेच सुरू करा. षटक संपली आता मात्र 4. ज्या 42 होत्या 3 षटकामध्ये, या षटकामध्ये फक्त आल्या 5 आणि टोटल 4 षटकांचा खेळ संपला. आणि धाव संख्या आता 47 धावा. शेवटचं उर्वरित 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. उर्वरित जर तुम्ही पाहू शकाल निर्णायक षटक म्हटलं तरी चालेल, कारण स्लॉगआउटचं षटक आहे. आणि ग्रामीण भाषेमध्ये आपण पाहिलं तर हाणामारीचं षटक आहे. आणि मग ते आता 40+ हातामध्ये देणं महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आता पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. पाहणं गरजेचं बनतंय कोण असणार आहे. नितीन गायकवाड, नरेश ठाकूर होते, त्यानंतर नितीन गायकवाड होते, परंतु नितीन यांच्यावर विश्वास दाखवलाय, त्यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय, सुपूर्द केलाय. अगदी 52 वय वर्ष आहे बघा. 50+, 40+ नाहीये मित्रांनो, 50+. फिटनेस बघा त्यांचा. आणि त्यांच्याकडे पाहिलं तर मी म्हणेन अगदी आपण पाहू शकाल गायकवाड बंधू या वेळेला पाहायला मिळत आहेत अगदी. आणि चेंडू मात्र या वेळेला अगदी डीप स्क्वेअर लेग, अक्षयच्या बॅट मधून चौकार. जे महाराजा अगदी आपण पाहत आहे विशाल आमचे, आणि त्यानंतर विजय लय मध्ये येत आहेत. या गाण्यानं खूप जणांचं आयुष्य बर्बाद केलं. अगदी तुम्ही पाहू शकाल हल्दी डान्स असेल, त्यामध्ये मुंगडा, त्यानंतर मग खलीवली, त्यानंतर बांगो, या जर गीतांची जर परभणी असेल ना तर मग वेगळी मजा असते. आणि मग त्यानंतर खूप काही पाहायला मिळते. इथून मात्र धाव संख्या टोटल
51 धावा स्कोर कार्ड वर तुम्ही पाहू शकाल. अगदी अक्षयला आता मात्र बीट केलाय बिपिन गायकवाड यांनी. नितीन गायकवाड हा चेंडू आपण पाहत आहे पुन्हा एकदा शरीराचा वेध घेत होता परंतु पंच काय सांगतायत. लेग बाईकची धावाली राजेंद्रजी काजळे सरांचा इशारा. त्यानंतर आपण पाहू शकाल आमचे विशालजी पाटील स्पर्लेक पंच दुसऱ्या बाजूला अगदी डगआउट अगदी मंचावर तिसरे पंच आमचे संतोषजी चौधरी सर. आवाज ऐकताय तुम्ही पहिल्या दिवसापासून आमचे मार्गदर्शक गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे सर, आमचे राहुलजी पाटील असतील रसायनी विभागातील एक नामवंत समालोचक स्कोरिंगच्या भूमिकेत सुद्धा त्यांना तुम्ही पाहू शकाल. आमचे महाराजा डीजे विजय विशाल. हा चेंडू अगदी आपण पाहत आहे पंच बघा अगदी तटस्थ आहेत. अगदी नितीनला मी म्हणेन की जोरदार अपील करत होता कारण जर चेंडू जर एखादा डॉट मिळाला तर मिळाला कारण ते बोलतात ना ढापण्याचा प्रयत्न अशा पद्धतीने प्रयत्न होता परंतु त्यानंतर मात्र वाईड आलाय. खूप चांगली गोलंदाजी परंतु पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत कारण वाईड आलाय अवांतर आलाय. कारण बघा अपील होतो परंतु त्यानंतर संयमानं निकाल दिला जातो कारण त्यांना माहिती आहे अति घाई करणं कुठेतरी चुकीचं होतं. आणि इथून मात्र पुन्हा एकदा अवांतर आलाय. धावा संख्या टोटल 54 धावा. इथून मात्र विनायक पुन्हा एकदा चुकी करतोय बघा. चुकी करतोय प्रथमेश. या वेळेला प्रथमेश कैकाडी आता मात्र डॉट खेळतोय. प्रेशर आता वाढते बघा कारण धावा येणं महत्वाचं आहे. धावा येणं धावांशिवाय पर्याय नाहीये तुम्हाला. करो या मरोची स्थिती आहे जिंकू किंवा मरू. अगदी सकाळी गीत आपण ऐकलं डीजीच्या माध्यमातून कारण भारत रक्षणासाठी ज्या शूरवीरांनी तेच मात्र पाहिलं आणि इथून मात्र फुटवर्कचा वापर पुढे येऊन खेळलेत. झेल सुटला त्या प्रथमेशचा 2 वेळा आणि त्या प्रथमेशने त्यानंतर लगावलाय आणखी एक षटकार. साठ धावा लागतायत. शेवट केलाय गोड विनायकने केलेल्या चुकी आणि त्याच्यावर मात्र 3 षटकार आपण पाहिले आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल टोटल 66 धावा. तिकडे पाहू शकाल मौत का कुवा तुम्हाला पाहायला मिळतो बघा. अगदी ती बाईक तुम्ही पाहू शकाल आणि इथून मात्र 66 धावा जमतायत. षटक इथून संपली 5. पूर्वार्धाचा खेळ अगदी रोमांचक राहिला आणि त्या रोमांचक खेळामध्ये आपण सर्वांनी अगदी आनंद घेतलाय बघा. अगदी आपण पाहताय सकाळपासून आपण पाहिलं तर मग अतुलजी जाधव असतील, अतिशजी साबळे, विनोदजी साबळे, सुनील दादा भोईर असतील यांच्या माध्यमातून 500 रुपये, बळीरामजी भोईर यांच्याकडून 1000 रुपये. त्यानंतर संत सेवा आपण पाहिलं असेल आमचे करंजडा त्यांच्याकडून 500 रुपये आले होते आणि हे सर्वांसाठी अगदी आमच्या समालोचकांसाठी आपण पाहिलं तर हे पारितोषिक आलं होतं आणि त्यानंतर आमचे दिनेशजी शेलार यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये आले होते आणि विनोदजी साबळे सरांकडून सुद्धा अंपायरसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज येते बघा. अगदी या सर्वांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. पूर्वार्ध संपला आणि या पूर्वार्धामध्ये जमल्या 66 आणि करायच्या त्या टोटल 5 षटकामध्ये आपण पाहू शकाल 67 धावा. चला टॉस साठी या बघा. हेलो रन बन चुके हैं. बघा आपण पाहताय गायकर बंधू आपण पाहू शकाल करंजडाचा आपला गुगली हा बैल आणि बुलेट त्यांची शर्यत तिथे विन झालेली बघा. जिंकलेली शर्यत
त्यांच्यासाठी अगदी जोरदार टाळ्या आपण वाजवूया. अगदी मोहोळच्या अड्ड्यामध्ये ती शर्यत जिंकली आहे. चला त्यानंतर आपण जाऊया बघा या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांचा आपण नक्कीच उल्लेख करूया जोपर्यंत मध्ये वेळ आहे. प्रथम क्रमांक आपण पाहता या स्पर्धेसाठी आम्हाला पुरस्कृत केले मंगेश दत्त शेलार सरपंच आपण पाहताय कर्णाशेठ शेलार यांच्या माध्यमातून 33,333 रुपये. नमिष अनिकेत मोरे 5,000 रुपये. आई गावदेवी डाबा आपण पाहताय चालके बंधू 5,555. अतिशजी साबळे यांच्याकडून एक जोडी शूज. ग्रामपंचायत सदस्य हॉटेल बाबाजी रेस्टॉरंट अँड बार 50 किलो चिकन. सूरज कर्णा शेलार ग्रामपंचायत सदस्य मैदानासाठी आपण पाहताय ज्या पायऱ्या आहेत उतरण्यासाठी त्या बनवल्यात. त्यानंतर सुरेशजी गायकर यांच्याकडून 5 चेंडूचे बॉक्स. सूरजजी पोपट यांच्याकडून 3,000 रुपये. अर्जुनजी साबळे यांच्याकडून एक तेल डब्बा. बिपिनजी गायकवाड एक शूज जोडी. सूरजजी गुप्ता यांच्याकडून 1,001 रुपये. रणजित नरुटे साहेबांकडून 50 किलो तांदूळ. गणेश भाऊ मोरे आपण पाहताय 2,500 रुपये. अरुणजी गायकर यांच्याकडून 5,000 रुपये. पवनजी गुप्ता पनवेल एक दिवसाच्या जेवणाची भाजी. अभय सालुंके 2,501 रुपये. स्वराज विजय ठाकूर 2,100 रुपये. भरत तुकाराम साबळे 2,222 रुपये. विनोद सदाशिव साबळे आपण पाहताय यांच्याकडून 5,000 रुपये. माजी सरपंच रामेश्वर दादा अंगरे यांच्याकडून 5,000 रुपये. भाऊ मात्रे यांच्याकडून 2,121 रुपये. राहुलजी मस्कर आर स्पोर्ट एक बॅट. विनायक पोपट यांच्याकडून 2 कूलर. शैलेश चव्हाण यांच्याकडून 2 कूलर. राज इंगळे यांच्याकडून 50 किलो तांदूळ. संतोषजी विकार यांच्याकडून 50 किलो तांदूळ. त्यानंतर विनेश गायकर यांच्याकडून 10,000 रुपये. सागर भोईर यांच्याकडून 2 बॉल बॉक्स. कुमार आराध्य जीवन चाळके यांच्याकडून सिरीज साठी सायकल. प्रीतम फडके यांच्याकडून KPL साठी 3 दिवस पाण्याची व्यवस्था. सागरभाई अंगरे उपसरपंच पत्रावली व ग्लास. जगदीशजी चौधरी 2,100 रुपये. संतोषजी भोईर 10 पाणी बॉक्स. धीरजजी ठाकूर यांच्याकडून 4 किलो खोबरा व 15 नारळ. अमित ठाकूर यांच्याकडून 50 नारळ. तुषारजी नागे एक जोडी शूज. आणि GST मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्याकडून 11,111 रुपये. त्यानंतर आमचे भाऊ कोरडे सुपर शॉप तुम्ही पाहू शकाल अगदी प्रसिद्ध असं अगदी सुपर मार्केट तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि त्यांच्याकडून टोटल या स्पर्धेसाठी 5,000 रुपये रक्कम आलेली आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. त्यानंतर महालक्ष्मी नेट मानसजी साबळे आणि भरतजी साबळे यांच्याकडून 500 रुपये आपण पाहत आहे आमच्या समालोचन कक्षासाठी. या सर्वांचं आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. जाऊया मॅच कडे. येणारी 5 षटकं 30 चेंडू 67चं टार्गेट. आणि आवाज ऐकूया आमच्या प्रवीणजी दुगाडे सरांचा. थँक्यू. शुक्रिया शेखर. 67 रनों का पीछा करना है लायंस को. लायंस ने ऐसे रन जरूर पूरे किए हैं क्योंकि धर्मेंद्र काफी अच्छा खेल रहे हैं उनके. और बाएं हाथ के बल्लेबाज सूरज पोपट काफी अच्छा खेल रहे हैं लेकिन गेंदबाज काफी अच्छे हैं अक्षय गायकवाड़. विनोद सर स्वागत है आपका हमारे कॉम्बॉक्स में. आपको एक चांस मिला सेमीफायनल खेलने का. सबसे बड़ा मौका है आपके लिए. ना संधीचा फायदा आम्ही घेतला. लगेच बघितलं असेल सुपर ओव्हरला आम्ही लगेच जिंकलो आणि आता ड्रेस चेंज करून आलेलो आहे. परंतु इथे आता सेमीफायनल सामना चालू है. सेमीफाइनल में हारना, देखिए मैंने पहले ही कहा था 4 मैच जीते अलायंस ने, लेकिन 1992 का वर्ल्ड कप का किस्सा मैंने बताया था. न्यूजीलैंड ने एक साइड से जीत के आई थी और पाकिस्तान एवरेज पे आई थी और इंजामुल हक ने उसी क्षण एक ऐसी पारी खेली थी और मुश्ताक अहमद ने ऐसे विकेट निकाले थे, उस वजह से न्यूजीलैंड को हार का सामना करना पड़ा था. नक्कीच नक्कीच आपण आता बघूया. आता 66 धावा झालेल्या आहेत. परंतु हेच 2 प्लेयर आहेत. आपण पाहिलं होतं की लीग मॅचची जेव्हा चौथी मॅच होती आणि कुडावा नहीं ये हवा नहीं है, हवा नहीं है. हवा के विपरीत दिशाओं में खेला गया ये शॉट. सूरज यहाँ पे देखिए, यहाँ पे हाँ. ये जो टीम मालिक है ना, ये फील्डिंग करने वाली टीम जो है किंग्स 11, उनके जो टीम मालिक है उनका पत्ता अब शुरू हो चुका है मेरे ख्याल से. नक्कीच नक्कीच. कारण सुपर ओव्हर त्यांनी मला वाटलं त्यांना बाय भेटली पाहिजे. सुद्धा जो खतरनाक असा खेळाडू होता सूरज पोपट. आपण चौथ्या मॅच मध्ये पाहिलं होतं. सुपर ओवर में क्या हुआ, सनी कैकाड़ी की टीम को ये बात समझ में ही नहीं आई क्योंकि उन्होंने पहले फील्डिंग की. अपोजिशंस ने दोनों विकेट दिए उनके सामने कि पहले 8-10 रन हम बनाए सिंगल डबल्स के साथ ताकि हम दूसरी टीम को ऑल आउट, जैसा आपने किया. वो समझ में ही नहीं आई. वो उन्हें लगा हर गेंद मुझे 6 मारना है. ऐसा नहीं होता, ऐसा क्रिकेट नहीं होता. और उस वजह से वो टीम देखिए 0 पे ऑल आउट हुई. 2 विकेट गई उनकी. 0.
नाही, आमची रणनीती तीच होती. आम्ही या 2 मॅच बघितल्या. आम्ही सांगितलं की आपल्याला 12-13 धावा पुष्कळ झाल्या, कारण कसं होतं चेस करणं एवढं सोपं नाहीये आणि फिल्डिंग बाहेर आणि चांगले बॉलला असणार का 40+ नसणार आहे, 40+चा प्रश्न येतो. पण तेच बरोबर आपल्या धावा झाल्या पाहिजेत, कारण पहिल्या मॅचला बघितलं सुपरला 1 रन, दुसऱ्याला 0. आता मला 10, 12, 15 पुढे तर आपण जिंकतोच, पण 10 होऊन सुद्धा जिंकलो, कारण मग पहिल्याच बॉलला आम्हाला विकेट भेटली होती. निश्चित तौर पर, क्योंकि पहले ही गेंद के ऊपर विकेट निकाला था आपकी टीम ने, लेकिन 67 रन धर्मेंद्र को अब चुन चुन के मारना होगा, क्योंकि धर्मेंद्र ने शोले में कहा, आगे कहा था गब्बर सिंह तुम्हारे कुत्तों को मैं चुन चुन के मारूंगा, उसी तरह यहाँ पर इस धर्मेंद्र को अब चुन चुन के गेंदों को मारना होगा, तब जाके ये 67 रन पूरे होंगे, वरना नहीं, वरना सनी देओल की क्या तरह कहना पड़ेगा कि अगली तारीख ढूंढनी पड़ेगी, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. नक्कीच. मगाशी विनेश गायकर जे मालक आहेत त्यांची माझी चर्चा झाली, त्यांनी सांगितलं धर्मेंद्र आमचा हा स्ट्रेंथ आहे, की धर्मेंद्रच्या जीवावरती आजपर्यंत आम्ही जिंकलो आणि सेमीफायनल पण आम्ही त्याच्याच भरोश्यावरती खेळतो आणि जिंकू शकतो, एवढी ताकद त्याच्यात आहे. आणि सूरज पोपट निश्चित तौर पर अगर आप फिल्म अभिनेता धर्मेंद्र को लीजिए, लोनावला में जो उनका फार्म है, वहाँ की खुद की बोई हुई सब्जी वो खाते हैं, इतनी फिटनेस है उनके पास. ये नहीं चलेगा. आप एक वेल सेट बल्लेबाज के सामने अगर ऐसी गेंदबाजी होगी तो नतीजा यही निकलेगा, 4 रन. डीजे के लिए अतुल जाधव ने शुरुआत की, जहां पे 500 का इनाम आया. आतिश साबड़े साहब ने शुरुआत में 4 चांद लगाए, 500 आए. फिर विनोद जी साबड़े सर, सुनील जी भोईर 500, फिर बड़ेराम जी भोईर 1000, संत सेवा मंडल इन्होंने 1000, महालक्ष्मी नेट, मानस साबड़े और भरत साबड़े इनकी तरफ से भी 500 आए. हम राह देख रहे हैं सरपंच साहब की, सरपंच साहब, क्योंकि अगला मॅच उनका आहे. मी आपल्याला सांगितलं होतं की धर्मेंद्रवरती जो विश्वास आहे संघ मालकाचा, आता 2 चेंडूमध्ये 2 फोर मारले तरी, कारण पहिली ओव्हर कुठे बॅकफुटला जात असताना त्यांनी ते कव्हर केलेले. मला धावसंख्या झाले 9 धावा, म्हणजे पहिल्या षटक. हाँ चलिए, सरपंच साहब की तरफ से भी हम कमेंटेटर्स के लिए, टीम के लिए, हमारी टीम के लिए 500 आ चुके हैं. शुक्रिया सरपंच साहब, आपने हमारी जुबान खाली नहीं जाने दी. तो हाँ, लीग में ही निकालेंगे हम, लेकिन जो सेमीफाइनल तक कम से कम पहुंचना चाहिए, या फिर ऑरेंज कैप, ग्रीन या पर्पल कैप की तरह. चला चला आपल्याला फायनल खेळायचे. चलिए, इसके बाद सनराइजर्स टॉस हुआ ना, सनराइजर और इंडियंस के बीच होगा ना सेमीफाइनल. टॉस हुआ क्या विनोद सर आपका? सूरज, टॉस हुआ क्या सनराइजर और इंडियंस के बीच? सनराइजर ने टॉस जीता है. चलिए मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर आता 40+ नितीन जे आहेत, नितीन 50+ आहेत, पण मी पाहिले ती दुसऱ्या मॅचला त्यांनी अतिशय उत्कृष्ट असे षटकार वगैरे मारले होते. आणि श्रवण हा जो गोलंदाज आहे तो अतिशय करणारा त्याचा विश्वास आहे, कारण आपण पाहिलं असेल की सुपर ओव्हरमध्ये त्याने 0 वरती 2 विकेट घेतल्या होत्या आणि ती सुपर ओव्हर जिंकली होती. म्हणजे श्रवणवरती जो विश्वास टाकलेला आहे आणि 40+ नितीन यांच्यावरती विश्वास. बघूया तर कोण भारी पडतोय, नितीन भारी पडतोय की श्रवण पुन्हा एकदा. तरुणाई यंग पोरगा, एक 15-16 वर्षाचा पोरगा आणि 50 वर्षाचा ज्येष्ठ यांच्यामधली फाइट है. बघूया जोश, इनके पास जोश है, उनके पास खून का उबाल है. एक तरफ खून का उबाल है और एक तरफ एक्सपीरियंस है, एक तरफ न्यू कमर है. हमारे कमेंटेटर नहीं, कौन है आप, कहाँ से आए हैं भाई? क्या अंपायर क्या चाहिए आपको? राजेंद्र काजोड़े सर. चालू करा. स्पीड अप. समय किसी के लिए नहीं रुकता. नेपोलियन को अगर अपने जीवन के 3-4 घंटे और मिलते तो वो विश्व पर कब्जा कर लेते, लेकिन ये अंधाधुंध फायरिंग हो रही है, निशाने पे मारना चाहिए. नाही, श्रवण मी म्हटलं ना की अतिशय सुंदर गोलंदाज आहे, तरुण पोरगा आहे, पण अतिशय जबाबदारीने त्याच्यावरती तुम्ही विचार करा. सुपर ओव्हर असताना एवढे अनुभवी गोलंदाज होते, परंतु श्रवणवरती विश्वास टाकला होता आणि त्याला श्रवणने कुठेतरी न्याय दिलेला है. निश्चित तौर पर ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला. अभी 1 रन मिला है सुदर्शन.
और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 10 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। बघा मोठी अनाउन्समेंट आहे, भाऊ मात्रे एक डॅशिंग व्यक्तिमत्व बघा, सुपला किंग कुठे आहात आपण? आपण इकडे या भाऊ मात्रे, त्यांच्याकडून बघा या इकडे, लाईव्ह साठी 1000 रुपये, स्कोरर साठी 1000 रुपये, डीजे मास्टर साठी 1000 रुपये, त्यानंतर पंचांसाठी 1000 आणि आपल्या समालोचन कक्षासाठी 1000, असे टोटल 5000 आले। एकदा जोरदार द्या भाऊ मात्रे, क्या बात आहे, क्या बात आहे, अप्रतिम। धर्मेंद्रच्या खेळी जाणतो होतो मी, म्हटलं होतं हे जे संगमाला आहेत रामेश्वर आंग्रे ना, यांचा पत्ता आता सुरू झालाय। भाऊ मात्रे ऑन स्क्रीन वर आहेत, जरा हात उंच करा भाऊ मात्रे। स्क्रीनवर आहात तुम्ही, स्क्रीनवर आहात। रोख रक्कम 5000, 5 डिपार्टमेंट आहेत, त्या 5 डिपार्टमेंट साठी प्रत्येकासाठी 1000 रुपये। आणि कॉमेंटेटर बघा, मिरची आणि लिंबू लखनौ वरून आणला होता, परंतु त्याचा थोडासा काम कमी पडला। धन्यवाद भाऊ मात्रे, अगदी पत्ता त्यांनी शेवटच्या क्षणाला खोललाय बघा त्यांचा पत्ता। चौथ्या मॅच साठी विनोद दादांना बॅट दिली होती आणि तो सामना त्यांनी जिंकला बघा, अगदी धन्यवाद दादा, थँक्यू सो मच। भावेश दबड़े ना, नए बल्लेबाज भावेश दबड़े की फैक्टर है लाइन का, इस मैच को जितवाने वाला ये फैक्टर है, इनका रुकना जरूरी है। डीजे के लिए भी 1000 आ चुके हैं, अब उनके चेहरे पे मुस्कान। सुदर्शन का अच्छा प्रदर्शन, उनके लिए भी 1000, ये अच्छे संकेत है। भाऊ मात्रे इन्होंने जिन्होंने सबको खुश किया, कुछ लोगों ने हम कमेंटेटर को खुश किया, लेकिन भाऊ मात्रे ने एक भी डिपार्टमेंट नहीं छोड़ा। डीजे, स्कोरर, कमेंटेटर, अंपायर और बहुत कुछ आना बाकी है। हमारे दोस्त है ना सनी का गाड़ी, ये गेंद षटकार हवा में, लेकिन ये छक्का है। मैंने पहले कहा था ये की फैक्टर है। भावेश दबड़े लायंस को फाइनल में पहुंचाने की ताकत रखने वाला एक ऐसा बंदा है जिसमें दम है, जो कर सकता है 16 का डोला और 46 के छाती के तहत जिगरे टाइगर की तरह इस मुकाबले का सिंघम बन सकता है। ये मैं डीजे को ही पता है क्या बोलते हैं, क्या मालूम यार। निश्चितच भावेश हा कर्णधार आहे आणि त्याच्यात जबाबदारी आहे, परंतु मला श्रवणची गोलंदाजी खूप आवडलेली। बघा तुम्ही एक 15-16 वर्षाचा सुपर ओवर में भी इसी ने गेंदबाजी की थी और 2 विकेटें निकाली थी। स्कोर 16 रन हो चुके हैं, 16 रन हो चुके हैं। अभी भी 51 रनों की जरूरत है, 67 रनों का पीछा करते हुए। विरोध सर मैच में मजा आएगा और ये 4 मिलेंगे, 4 मिलेंगे, 4 मिलेंगे, 16 और 4 बनेंगे 20। अभी भी 47 रनों की जरूरत और ओव्हर बचे है 3। अजूनही रंगत आहे मॅचला, म्हणजे अजूनही बॅलन्स आहे, कारण 16 त्रिक 48 म्हणजे 16चा ॲव्हरेज आहे। या पिच वरती काही होऊ शकतो आणि संधी आहे। आणि तसेच भावेश दामडेच्या प्रमाणे आजपर्यंत तुम्ही पाहिलं की 4 मॅच केला आणि 5वी मॅच त्यांची, प्रत्येक मॅच स्वतःच्या अंगावरती घेतात, कारण कर्णधार त्याची जबाबदारी पार पाडतात ते। देखिए विनोद जी, करंजाड़े प्रीमियर लीग के लिए जिन्होंने ये विकेट बनाई ना, मैं उनको सलाम करना चाहूंगा। 3 दिन खेलने के बावजूद भी बिल्कुल सपाट, बिल्कुल पाटा विकेट नजर आ रही है। आपका चेहरा चला मैच चालू करा, मैच चालू करा, शुरू कीजिए। आपका चेहरा भी विकेट से नजर आ सकता है, इतनी पाटा विकेट है ये। निश्चित आमचे सुरेश चेलर असतील, आतिश साबले असतील, ही सगळी मंडळी हे खूप मेहनत करतात आणि त्या मेहनतीला आम्ही त्यांच्या दाद देतोय। तुम्हाला सांगतो की हा जो डेकोरेटरच्या दिवशी सूरज ने मुझे ये बताया कि हर साल आपको खाने के लिए टेबल कुर्सियां मिलती है, लेकिन इस साल मंडप डेकोरेटर्स ने हमें एंड मोमेंट पे धोखा दिया, तो हम क्या करें। जप्त होईल सोपान बघूया आता। नितीन गायकवाड हे अतिशय उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत आणि आता त्यांची गरज आहे खऱ्या अर्थाने। आणि बघूया कशी फलंदाजी करतात ते। गोलंदाजीमध्ये त्यांनी थोडा पराक्रम केला, खूप फलंदाजीमध्ये बघूया। आणि पहिल्याच चेंडूवरती त्यांनी मला वाटतं उत्तुंग स्टेडियम मधला आणि हा बाद
झेलबाद झालेला आहे. ठीक आहे, चांगला प्रयत्न होता नितीनचा, कारण आता त्यांना माहिती आहे की सिंगल डबल करून उपयोग नाही. आपल्याला जेव्हा प्रत्येक ची गरज असते तेव्हा आपल्याला षटकारच मारले पाहिजेत. चांगले प्रयत्न होता आणि चांगल्या प्रयत्नामध्ये तो फसलेला आहे. आणि यामध्ये सोपान हा अष्टपैलू खेळाडू. आपण पाहिलं असेल की दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यांनी लगातार 3 षटकार मारले होते. म्हणजे तो सुद्धा एक मॅच जिंकून देणार आहे. पहिल्या टुर्नामेंटला मॅच ऑफ टुर्नामेंट झाला होता, मॅन ऑफ द सिरीज झाला होता तो. आणि अतिशय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज अशा प्रकारचं तो काम अष्टपैलू खेळाडू आहे. आणि त्या प्रकारे त्याच्यावर जबाबदारी आहे, ती जबाबदारी पार पडतोय. आता ती जागा घेण्यासाठी मयूर साबळे, ॲडव्होकेट मयूर साबळे येते. एडवोकेट है ये वकील, रस्सी को सांप और सांप को रस्सी बनाने वाले मयूर साबळे आपके सपूत है. हाँ, 1000 रुपए का इनाम है विनोद जी साबळे सर इनके द्वारा मयूर के हर छक्के के ऊपर, और 500 की हरी पत्ती मिलेगी हर बाउंड्री के ऊपर. मयूर साबळे आ चुके हैं लायंस के लिए. क्या वो करेंगे? दुर्वेश गायकर थोड़े से टेंशन में आ चुके हैं. कहीं फाइनल से पहले मुझे गॉगल उतारने की नौबत ना आए, इस टेंशन में आ चुके हैं दुर्वेश गायकर. लेकिन खेमा देखिए, सुबह से मैं देख रहा हूं किंग्स 11 खेमे के जो सपोर्ट मिला है, पब्लिक सपोर्ट, वो किसी को नहीं मिला. सुबह से मैं देख रहा हूं इतनी ज्यादा भीड़ है उस खेमे में. ये व्हाइट बॉल का इशारा हुआ. +1 आ चुका है 22 रन स्कोर कार्ड के ऊपर. 45 की अभी भी जरूरत. गेंदें बची है. सुदर्शन 17 का प्रदर्शन ये कह रहा है कि 17 गेंदें और 45 रनों की जरूरत. म्हणजे आपण सांगितलं की किंग्स इलेव्हनचे क्षेत्र सपोर्टर, मी आताच माहिती घेतली 32,000 आतापर्यंत क्षेत्र इथे सगळी पब्लिक आहे. आणि 17,500 पब्लिक जे सपोर्टर आहेत ते किंग्स इलेव्हनच्या बाजूने. हाँ, बाकी हर टीम के सपोर्ट्स में है, लेकिन आधे से ज्यादा बैकफुट पर गए भावेश दमड़े. मैंने पहले ही कहा था ये बंदा कुछ करेगा. ये लायंस के लिए करिश्माई बल्लेबाजी कर सकता है. इनमें वो ताकत है, इनमें वो दम है. गेंद को सीधा भेजा, डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन. हमारे मेहमान विकास जी ठाकुर साहब यहाँ पर आ चुके हैं. उनका भी हम जरूर स्वागत करेंगे इस कांटे. और ये विकेट, क्योंकि ये फुल टॉस थी, शायद फुल टॉस थी और मिलर स्टंप पे थे. मुझे लगा बल्ले पे आई. अगर बल्ले पे ना आई हो तो ये डेफिनेटली आउट है. निश्चित. म्हणजे आता फुलटॉस चेंडू होता. मी सांगितलं की सोपान पाटणकर हा अष्टपैलू खेळाडू, त्याला जर का जाणवलं की कुठेतरी भावेश दमडे आता आपल्याला भारी पडतोय, आपल्याला टेन्शन देतोय, आणि मुख्य जो कर्णधार होता आणि त्याच्या त्याने विकेट घेण्याचं काम केलंय. म्हणजे कुठेतरी आता एक साईडला जवळ 60-40 म्हणजे एका बाजूला झुकलेला दिसतोय. परंतु मयूर साबळे अजून तिथे अजून पिच वरती आहे. बघूया. आणि त्याच्या जोडला आता येते मला वाटतं विनायक पोपट. देखिए फुल टॉस गेंद, अंपायर को कोई परेशानी नहीं होती, क्योंकि अंपायर को पता होता है ये सीधा जाएगी स्टंप पे. टेंशन ही नहीं कहाँ पे पिच हुई, कहाँ पे जाने वाली है, कहाँ पे टर्न होने वाली है. टेंशन ही नहीं. बल्लेबाज को भी पता होता है कि मैं आउट ही हूँ, मेरी सांसें अब फूल चुकी है. नए बल्लेबाज विनायक पोपट, दिखाओ दम. दोनों बल्लेबाजों के बीच थोड़ी सी टीम मीटिंग. सनराइजर्स और इंडियंस के मुकाबले में आपकी क्या प्लानिंग है? लोकेश यादव इनकी तरफ से विनायक के हर छक्के के लिए 500 का इनाम. क्या खेली है किंग्स 11. मैंने सोचा भी नहीं था कि ये टीम सेमीफाइनल तक पहुंचेगी जब लीग शुरू हुई थी, क्योंकि धीरे धीरे कछुए की गति से ये टीम आ रही थी. आगे 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 कंसंट्रेट किया था इन्होंने. और ये आया विनायक के बल्ले से बेहतरीन 6. लोकेश यादव इनकी तरफ से इन्हें 500 मिलेंगे, लेकिन टीम को बहुमूल्य मिलेंगे 6 रन. नक्कीच. आपण पाहिलाच का प्रणय पोपट जर का 6 मारू शकतो, सूरज पोपट 6 मारू शकतो, तर विनायक पोपट होते मी का मागे राहू, मी सुद्धा 6 मारू शकतो. आणि ती जबाबदारी आहे, कारण आता त्यांना जर का जिंकायचं आहे. मेरे मन में तो ऐसी बात है आपके बेटे द्वारा 4-5 छक्के आ जाए ताकि आपकी भी जेब खाली हो. निश्चितच मी त्याची वाटच बघतोय. काय काळजी करू नका. तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन आ चुके हैं 32.
भावेश दमड़े देखिए, भावेश दमड़े अपने आप को कोस रहे होंगे कि फुल टॉस गेंद के ऊपर उनका विकेट गया, इतने अच्छे खिलाड़ी का, ऑलराउंडर खिलाड़ी का। ध्रुवेश गायकर भी टेंशन में आ चुके होंगे, इस टीम के ओनर गोल्डन मैन, जिन्होंने इनामों की बारिश की पूरे 4 मैच इस टीम के ऊपर। हाँ, मयूर के लिए मौका है भाई, इरादा करो पक्का, गेंदबाज को तो धक्का ऐसा लगाओ छक्का कि गेंदबाज के साथ साथ आपके पिताजी भी हो हक्का बक्का। थर्ड अंपायर की मांग की जा रही है। बिली बाउडन, संतोष चौधरी साहब देखेंगे। फैसला आना जरूरी है। ओवर की आखिरी गेंद थी क्या सुदर्शन? ओवर नंबर था तीसरा। टोटल अब तक 33, इस गेंद का नहीं लिखा। 33 धावा झाल्यात, अजूनही या चेंडूवरचा रिझल्ट आलेला नाहीये। एक रन घेतली, 6 मारल्यावरती मग मयूर स्ट्राईक झाला ना। क्या है ये? अरे भाई यहाँ से मत बोलिए, मैं कंफ्यूज हुआ था। आखिरी गेंद का भी रिजल्ट नहीं आया। 5वीं गेंद पे सिंगल आया, 4थी गेंद पे 6 आया, इसलिए रन है 33। नॉट आउट, नॉट Not out आउट है ये। चला चला सुरू करा, लेग बाईस। लेग बाय का कितना सिंगल है या सिंगल, डबल? सिंगल। सिंगल। चला 34 जरा रन। फास्ट टाका, फास्ट झाला, कारण आता आपल्याला आणखी 2 मॅचेस खेळवायचे तर फायनल मॅचला आता जवळजवळ आपण तिकीट रांग होती एकेला खूप रांग आहे तिकिटावरती, तर प्रेक्षक खूप येत आहेत, त्यामुळे स्कोर 34। 18 गेंदे और 33, 3 ओवर समाप्त हो चुके हैं क्या? 12 गेंदे 33, 12 गेंदे 33 रनों की जरूरत। 5 षटकारांची आवश्यकता आहे। हाँ, 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे, 5 षटकारांची गरज आहे। इरादा करा पक्का, गोलंदाजाला द्या धक्का। आणि श्रवण अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहे। श्रवण मालूसरे ने काफी इंप्रेस किया है। और ये उठाया है नंबर 6। लायंस ने अभी मैच नहीं छोड़ा। 1000 रुपए विनोद सर के जेब से खाली हुए और उनके बेटे के जेब में आ चुके हैं। साबळे क्या बल्लेबाजी कर रहे हैं एडवोकेट मयूर साबळे। वो जानते हैं कि बगैर अच्छी आर्गुमेंट क्या कोर्ट में केस नहीं जीता जाता, तो बगैर अच्छा खेले मैच नहीं जीता जा सकता। सही बात है। रोशन गायकर की तरफ से 500 है। श्रवण अगर 2 विकेट निकालते हैं तो, और ये पहला विकेट उन्होंने निकाला है। बल्लेबाज मयूर के पारीकांत ठोक दीजिए। चेंडू 27 धावा, 10 गेंदे और 27 रनों की जरूरत। हैट्रिक के लिए 1000 है और 2 विकेट लेते हैं लगातार, तो 500 है इस गेंदबाज के लिए। नए बल्लेबाज कल्पेश साबळे आ चुके हैं। लायंस लड़खड़ा रही है। 27 रनों की अभी भी जरूरत है। 40 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। भाई टाइम पास मत कीजिए, सेमीफाइनल है मुझे पता है, क्योंकि फाइनल में हारने का मुझे कभी दुख नहीं हुआ। मेरे गांव की टीम जब फाइनल में हारती है, लेकिन मेरी गांव की टीम अगर सेमीफाइनल में हारती है तो बहुत दुख होता है, क्योंकि कुछ नहीं लेकर जाते हम सेमीफाइनल में हारने के बाद।
लेकिन फाइनल में हारने के बाद नंबर 2 की पोजीशन कम से कम मिलती है, जीतने के बाद नंबर 1 की पोजीशन मिलती है। रोशन गायकर जिनकी तरफ से 500 का इनाम है, लगातार 2 विकेटें और हैट्रिक के लिए इस गेंदबाज के लिए 1000 का इनाम। और ये लगातार दूसरा विकेट ऐसा लगा था मुझे, लेकिन गेंद थोड़ी देर हवा में थी, एक ही रन जरूर मिलेगा। श्रवण मालूसरे काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, 9 गेंदें और 26 रनों की जरूरत। अभी भी 40 प्लस गेंदबाज बाकी होगा। यहाँ पे उसका इंतजार करना होगा लायंस के किसी बड़े हार्ड हिटर बल्लेबाज को। श्रवण एक रन यहाँ पे जरूर मिला है, 25 की अभी भी दूरी है। दूसरा चुराने की कोशिश, और ये क्या हुआ, अंपायर की उंगली उठी और इसी के साथ ही आउट। ये है आपसी तालमेल की कमी नजर आई दो खिलाड़ियों के बीच। दोनों ने शायद दोपहर में खाना साथ नहीं खाया। डीजे कुणाल गायकर, नए बल्लेबाज कुणाल आ चुके हैं। कुणाल देखेंगे अब क्या करेंगे, लेकिन एक छक्का आना चाहिए इस ओवर में तो मजा आएगा आखिरी ओवर देखने में। नक्कीच तरुणाईची लढाई आहे। कुणाल सुद्धा एक 18-20-22 वर्षाचा मुलगा आहे, आणि आपण हा पाहिला असेल श्रवण हा सुद्धा 18-20 वर्षाचा, म्हणजे दोघांच्या मधली लढाई आता जवळजवळ श्रवणनी मॅच आपल्याकडे खेचलेलीच आहे। ज्या प्रकारे 33 धावा पाहिजे होत्या आणि त्याने 8 धावा दिल्या, एक षटकार जाऊन सुद्धा 2 विकेट घेतले। आता तो फरक आहे की या 2 चेंडूवरती तो किती रोखू शकतो आणि कुणाल 2 चेंडूवरती किती पुढे नेऊ शकतो। निश्चित तौर पर ये अच्छी गेंदबाजी हो रही है मालूसरे की। मालूसरे हाँ, ग्रामीण में करंजाड़े टीम जो खेल रही है बाहर, ऐसे खिलाड़ी को मौका देना चाहिए। अगर यहाँ से मौका देंगे तो वो आगे जाके बड़ा खिलाड़ी बनेगा, तब वो जाके रायगढ़ का आकाश दारेकर, विश्वजीत मात्रे, विश्वजीत ठाकुर जैसा बड़ा स्टार बन सकता है। रजत मुंडे, किरण पवार, लेकिन ये अच्छी गेंद, और इस गेंद के कारण आखिरी 6 गेंदें और 25 रनों की जरूरत। खरोखरच श्रवणचं अभिनंदन करायला पाहिजे। कर्णधारांनी संघ मालकांची जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती, ती जबाबदारी एक षटकार जाऊन सुद्धा फक्त पुढच्या याच्यामध्ये 2 धावा, म्हणजे 8 धावा या ओव्हरमध्ये दिलेल्या आहेत। आणि खरोखरीच कुठेतरी आता श्रवण हा उभरता तारा आहे असं मला वाटतं करंदळे संघाचा वाटतोय। खरोखरच की आपण पाहिलं की सुपर ओव्हरला पण त्यांनी 2 विकेट घेतल्या आणि 0 वरती समोरच्या संघाला ठेवला होता, आणि आता तो 2 ओव्हरमध्ये त्यांनी बऱ्यापैकी रोखलेला आहे। आणि खरोखरच जी जबाबदारी त्याच्यावरती दिली होती कर्णधारांनी, ती जबाबदारी पार पाडलेली आहे। आता शेवटच्या षटकामध्ये 40 प्लस हा बॉलर आहे आणि 25 धावा। विनायक पोपट हा सुद्धा नावाजलेला एकेकाळचा नावाजलेला असा फलंदाज होता, तो जुना फॉर्म, तो जुना फॉर्म देखिए पिछला ओवर जो डाला था श्रवण मालूसरे ने, उनके लिए रोशन गायकर इनकी तरफ से 500 का इनाम आ चुका है। विकेट नहीं लिया उन्होंने, फिर भी 2 विकेट नहीं ली थी उन्होंने, लेकिन गेंदबाज प्रीतम खंडारे 25 रन उनको बचाने हैं। ये अच्छी गेंद, 4 रन, 5 गेंदें इस ओवर की बची है, 25 रनों की जरूरत है। किसी को भी अंदाजा नहीं था किंग्स 11 धीरे धीरे इतना आगे जाएगी कि वो फाइनल के द्वार पे दस्तक दे सकती है। 91वें रन इनके खिलाफ सागर माथे की टीम ने हासिल किए थे पहले ही मैच में लीग स्टेज पर, और वहीं से अंदाजा लगाया जा चुका था ये टीम काफी कमजोर है। लेकिन ये वाइट बॉल, उमेश भोईर इनकी तरफ से भी श्रवण को 500 का इनाम आ चुका है। अभी भी 24 रनों की जरूरत है, गेंदें बची है 5। सुदर्शन का स्कोर बोर्ड जिसे इनाम दिया भाऊ माते ने 1000, यही आपके काम की पहचान है सुदर्शन, क्योंकि इनाम मिलना बहुत बड़ी बात होती है। जब मुझे इनाम मिला था अचानक के मैदान के ऊपर एक ही मैच में 22,000 का, तब मुझे काफी खुशी महसूस हुई थी।
हाँ, आपका मैच है, आप जाइए, क्योंकि इनाम मिलना यह आपके काम की, अच्छे काम की निशानी होती है। ये देखिए ये क्या हो रहा है, 4 मैच रो में जीतने वाली लायंस सेमीफाइनल में जिस शान और शौकत से पहुंच गई थी, उसी शान और शौकत के साथ ये टीम अब बाहर जाने की सोच रही है इस लीग से, क्योंकि अब 3 गेंदे 24 रनों की जरूरत, 3 गेंदे 24 रनों की जरूरत। अनबीटन थी ये लायंस, लेकिन किंग्स 11 ने जोर का झटका लेकिन धीरे से दिया है। और ये विकेट मिलता हुआ सोपान पाटणकर ने इस कैच को लिया। 2 गेंदे अब 24 रनों की जरूरत। मैच औपचारिकता रह चुकी है। 40+ एक्सपीरियंस बॉलर है, मुझे नहीं लगता कि वो कोई गलती करेंगे। डीजे हाँ, रामेश्वर अंग्रेज साहब की ये सेना तो गड्डी लेकर निकल पड़ी है फाइनल की ओर। किंग्स 11 करण दाड़े, रामेश्वर जांगरे, उसके साथ साथ योगेश जिराड़े और जो फ्रेंचाइजी है दोनों ही खुश है, क्योंकि उनकी सेना की गाड़ी अब फाइनल की तरफ जा रही है, फाइनल की तरफ जा रही है। योगेश जिराड़े की गाड़ी फाइनल की तरफ जा रही है। 1 रन यहाँ पे जरूर मिलेगा, लेकिन अब ये औपचारिकता रह चुकी है। हार्दिक बधाई देना चाहूंगा मैं योगेश जी आपको, कॉम बॉक्स में आप हैं हमारे साथ, तो आपको मैं बधाई देना चाहूंगा फाइनल के लिए। फाइनल में हार हो या जीत, लेकिन एक बड़ी लीग का फाइनल खेलना सबसे बड़ी बात होती है। सीजन 4 में इस टीम ने फाइनल का खिताब हासिल किया था और 5वें में ये फाइनल में पहुंच चुकी है। किंग्स 11 ने जश्न अपना मनाना शुरू किया, उनके सपोर्ट्स में भी ज्यादा लोग हैं, तो डीजे मास्टर बजाइए गाना। प्रथमेश कैकाड़ी को दिया जाएगा प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड, लेकिन जैसे ही सेकंड सेमीफाइनल शुरू होगा माइक्रोफोन पर आएंगे राहुल पाटिल। सेकंड सेमीफाइनल सनराइजर्स यहाँ पे सम्मान